मुलांनो, आज आपण इयत्ता 3च्या मराठी पुस्तकामधील पडघमवरती टिपरी पडली या कवितेचा स्वाध्याय सोडवणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, थोडक्यात उत्तरे लिहा। अ. कौलारावर काय पडत आहे? उत्तर: कौलारावर पावसाचे टपोरी थेंब पडत आहेत। आ. म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? उत्तर: ढगांचा गडगड असा आवाज येत होता। हरभरे भरडतानाही तसाच आवाज येतो, म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 2, काय झाले व कसा आवाज आला ते सांगा। अ. पडघमवरती टिपरी पडली। उत्तर: तडम तडतड तडम। आ. ढग गडगडू लागले। उत्तर: गडगड गडम। ई. वीज कोसळली। उत्तर: कडम कडकड कडम। प्रश्न क्रमांक 3, समानार्थी शब्द वाचा व लिहा। अ. ढग समानार्थी शब्द मेघ घन। आ. वीज समानार्थी शब्द चपला विद्युत। ई. जल समानार्थी शब्द पाणी उदक। ई. धरती समानार्थ शब्द धरणी जमीन। प्रश्न क्रमांक 4, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा। उदाहरणार्थ, हरभरे भरडण्यासाठी जातं। अ. गहू दळण्यासाठी जातं किंवा चक्की। आ. बाजरी पाखडण्यासाठी सूप। ई. मसाला वाटण्यासाठी मिक्सर। ई. ज्वारी चाळण्यासाठी चाळण। उ. चहा गाळण्यासाठी गाळणी। उ. काकडी कापण्यासाठी सुरी। प्रश्न क्रमांक 5, पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे। खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली, पण कवीने टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे। आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय होतो ते लिहा। 1. सुभानराव निवडणुकीत पडले। अधोरेखित शब्द निवडणुकीत पडले। उत्तर: सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला। 2. कैरी पिवळी पडली। अधोरेखित शब्द पिवळी पडली। उत्तर: कैरी पिकू लागली। 3. समीरा आजारी पडली। अधोरेखित शब्द आजारी पडली। उत्तर: समीराची तब्येत बिघडली। 4. खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला। अधोरेखित शब्द चेहरा पडला। उत्तर: खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश नाराज झाला। 5. काल रात्री खूप पाऊस पडला। अधोरेखित शब्द पाऊस पडला। उत्तर: काल रात्री खूप पाऊस कोसळला। प्रश्न क्रमांक 6, तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा। तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा। उत्तर: कवितेतील नादमय शब्द तडम तडम गडगड कडकड सळसळून कडम कडम। आणखी नादमय शब्द धडधड फडफड बडबड मळमळ। मुलांनो, तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा झाला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा।